तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपल्या मागे इकडे पर्ल कंपनीचं जे सोलार आहे, तर त्या सोलारची मी संपूर्ण आज इन्स्टॉलेशन कसं करायचं, काय करायचं, आणि पर्ल कंपनीचा जो सोलार आहे शेतकरी मित्रांनो, तो वॉटर प्रेशर म्हणजे पाण्याचा प्रेशर आपल्याला किती देतो, उन्हामध्ये किती देतो, आणि शिरवाळा आल्याच्या नंतर म्हणजे ढगा आल्याच्या नंतर आपल्याला पाण्याचा प्रेशर किती देतो, मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सोलरसाठी आपल्याला फाउंडेशनसाठी एक गड्डा खतावा लागतो. तो गड्डा आपण जर 2.5 बाय 2.5 घेतला तरी चालतो किंवा 3 बाय 3 घेतला तरी चालतो, पण त्याची जी खोली आहे ती खोली आपल्याला कमीत कमी 4 ते 5 फुटापर्यंत त्याची खोली घ्यायची आहे. तर चला आपण एकदा सर्वात अगोदर आपला जो गड्डा आहे तो गड्डा पूर्ण करून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपला जो गड्डा आहे जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत गेलेला आहे. फायनली गाईज गड्डा झालेला आहे, आधार पडलेला आहे. आधार पडलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, रात्री आपल्याला उशीर झाल्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण फाउंडेशन उभं केलेलं आहे. तर याच्यावरती आता पॅनल वगैरे कसे उभे करायचे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आता आपण काय केलेलं आहे, याचं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. स्ट्रक्चरला काय संपूर्ण जे नट बोल्ट आहेत ते आपल्याला परफेक्टपणे बसवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर याच्यावरती आपले पॅनलचे इन्स्टॉलेशन होईल. शेतकरी मित्रांनो, आपलं जे सोलरचे पॅनल आहेत ते पॅनल 9 आहेत, आणि आपल्या सोलरची जी HP आहे कंपनी आहे, पर्ल कंपनी 5 HP आपलं जे सोलार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आता आपण एक एक पॅनल आहे याच्यावरती काय करत आहे व्यवस्थितपणे सेट करत आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघू शकता पूर्ण पॅनल आपण टाकून घेतलेले आहेत आणि त्यांना नट बोल्टानी टाईट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ काढून सुरू होतो. तर शेतकरी मित्रांनो, इथं आता आपण कंट्रोलर फिट करत आहे. खालची वरची दोन्ही क्लॅम्प बसवून कंट्रोलर फिट करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या ज्या सोलर सोबत पाईप आलेला आहे तो 100 फुटापर्यंत आपल्याला पाईप आलेला आहे. बघू शकता आता आपण पाईप सरळ करण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर पाईप वगैरे मोटरला जोडून आपण मोटर पूर्ण सेटअप करून पाण्यामध्ये टाकून तुम्हाला पूर्ण मी पाण्याचं जे प्रेशर आहे ते प्रेशर दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर शेतकरी मित्रांनो, पाण्यातील जे कनेक्शन असतं ते कनेक्शन खूप व्यवस्थितपणे आणि प्याज लावून व्यवस्थितपणे खूप करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये पाणी वगैरे गेलं नाही पाहिजेत. तर कलर टू कलर आपल्याला वायर लावायचे आहेत. तर बघू शकता इकडे आपला पंप सुद्धा आहे आणि मोटर सुद्धा आहे. तर इथं बघू शकता आपण पंप सेट करत आहे. त्यानंतर आपली जी मोटर आहे ती मोटर आपण याच्यावरती सेट करणार आहे. तर आपण आता इथे मोटर सुद्धा सेट केलेली आहे. बघू शकता आता व्यवस्थितपणे त्याचे नट वगैरे लावून टाईट करून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थितपणे टाईट करायचे, जेणेकरून मोटर जाम वगैरे झाली नाही पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, पूर्ण मोटरचे सेटिंग वगैरे सर्व काही झालेलं आहे. आता आपण मोटर घेऊया बांधून आणि सोडूया आपल्या विहिरीमध्ये. नंतर मी तुम्हाला दाखवतो पाण्याचा प्रेशर. नाही पडत नाही. फक्त पाण्यात गोटे पाण्यात गेल्यावर जरा वडा तिकडे तर शेतकरी मित्रांनो, आता मोटर वगैरे आपण सोडली. आता आपण कंट्रोलर आणि मोटर जे 3 वायर असतात त्यांचं कनेक्शन करणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कलर टू कलर कनेक्शन करायचं आहे व्यवस्थितपणे. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने आपलं कनेक्शन पूर्ण झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं पूर्ण काम झालेलं आहे. पूजा वगैरे करून आपण नारळ वगैरे फोडलेला आहे. तर आता मी तुम्हाला पाण्याचं प्रेशर किती येतं ते दाखवतो.
तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा कडक ऊन असतं तेव्हा अशा पद्धतीने आपला जो पंप आहे तो अशा पद्धतीने आपल्याला प्रेशर देतो. बघू शकता एकदम 2 वाजलेले आहेत आणि एकदम कडक ऊन आहे. तर या पद्धतीने आपल्याला 5 HP पर्ल कंपनीचा सोलार जो आहे तो आपल्याला वॉटर प्रेशर देतो. तर आता मी तुम्हाला जेव्हा शिरवाळ असतं किंवा ढगाळ वातावरण असतं तेव्हा आपला जो पंप आहे तो प्रेशर किती देतो ते सुद्धा दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा ढगाळ वातावरण असतं तेव्हा बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सोलार पंप हा पाण्याचं जे प्रेशर आहे अशा पद्धतीने देतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पाण्याचा प्रेशर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.